सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनाचे रेंजिंग डे औचित्य साधून येवला शहर पोलीस ठाण्यातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शालेय विद्यार्थ्यांना आमंत्रित करून त्यांना पोलीस दलाची कार्यपद्धती आणि शस्त्रांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण शस्त्रांचे प्रदर्शन हे होते। शहर पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना पोलिसांच्या दैनंदिन कार्याची माहिती दिली आहे। संरक्षण आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून वापरल्या जाणाऱ्या लाठी, रायफल, अश्रुधूर, नळकांडी, संरक्षण गार्ड आणि इतर आधुनिक साहित्याची ओळख करून देण्यात आली आहे। कोणती शस्त्रे कोणत्या परिस्थितीत आणि कशी वापरली जातात याचे प्रात्यक्षिक व माहिती पोलीस अंमलदारांनी दिली। या प्रसंगी PSI लोखंडे, हवालदार गरुड मॅडम यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। पोलिसांबद्दलची भीती दूर होऊन विद्यार्थ्यांमध्ये आदरयुक्त आपुलकी निर्माण व्हावी या उद्देशाने उपक्रम राबविण्यात आला। प्रत्यक्ष शस्त्रे जवळून पाहता आल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन बखारे, येवला। आज या ठिकाणी पोलीस रेजिंग डेच्या संदर्भात आपण जमलेलो आहोत। 2 जानेवारी हा पोलीस स्थापनेचा दिवस आहे। त्या निमित्ताने आमचे माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील, माननीय पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंह सद्दू आणि माननीय DYSP बाजीराव महाजन यांनी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलीस खात्याबद्दल लोकांना माहिती देण्याकामी विविध कार्यक्रम आयोजित करण्यास सांगितले होते। त्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी SND कॉलेजचे विद्यार्थी आणि सर उपस्थित झालेले आहेत। त्यांना आपण पोलीस खात्यांकडे असलेली शस्त्र आणि ती वापरण्यासंदर्भात पोलीस खात्याची कार्यपद्धती याची माहिती दिलेली आहे। त्यांना आपण त्यांच्या नागरी समस्या काय उद्भवतात आणि त्यावेळेस पोलीस काय ॲक्शन घेतात याची माहिती देऊन पुढे भविष्यात ते जेव्हा एक सुजाण नागरिक होतील तेव्हा त्यांनी कशा प्रकारे वर्तन करावं आणि पोलीस खात्याला तर सहकार्य करावं, परंतु पोलीस खात्याची सेवा घेताना आपण कोणत्या प्रकारे वागावं याची सुद्धा त्यांना या ठिकाणी जाणीव करून दिलेली आहे। येवला शहरवासियांना एक विनंती आहे की आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहोत। आम्हाला आपल्या समस्या ह्या आमच्या समस्या आहेत त्या आपण मांडाव्यात, परंतु मांडताना एक अक्रास्तळेपणा किंवा एकदम आमच्यावर आरेरावी न करता आमच्याशी सुद्धा आपण सौजन्याने वागा। आम्ही सुद्धा खाकी वर्दीतील एक माणूसच आहोत, आम्हालाही मन आहे। आमच्याकडे आपण जर व्यवस्थित समस्या मांडल्या तर आम्ही नक्कीच ज्या समस्या आमच्याकडून सोडण्यासारख्या आहेत त्या नक्कीच सोडवू, परंतु काही समस्या ह्या दिवाणी स्वरूपाच्या असतात, काही या न्यायालयीन स्वरूपाच्या असतात ज्याच्यामध्ये पोलिसांना हस्तक्षेप करता येत नाही। अशा ठिकाणी आपण विनाकारण पोलिसांनीच तो प्रश्न सोडवावा असा अट्टास करू नये, कारण ती आमच्या अखत्यारीतली बाब नसते। तर कृपया नाशिक पोलीस दल, येवला शहर पोलीस स्टेशन हे आपल्यासाठी सदैव कार्यतत्पर आहे। आपण आपल्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या आमच्याकडे जरूर मांडा, आपल्याला सदैव मदत केली जाईल।